बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, कारण ठाकरेंची मातोश्री हे जे निवासस्थान आहे तिकडे आज ड्रोनच्या गिरट्या दिसलेल्या आहेत। तर ही आजच्या दिवसभरातली एक सगळ्यात मोठी बातमी अशी होती, कारण ज्यावरून आता संशयाचं धुकं काहीसं दाट होताना दिसतंय। आपल्याला खरं तर माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून ड्रोनचा वापर हा वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये केला जातो, मात्र मातोश्रीच्या बाहेर हे जे ड्रोन गिरट्या घालताना दिसले त्यामुळे संशयाचं धुकं निर्माण झालंय। मातोश्रीच्या बाहेर ड्रोन दिसल्याच्या नंतर ठाकरेंवरती ड्रोनच्या माध्यमातून कुणी नजर तर ठेवत नाहीये ना, अशी शंका निर्माण झाली आहे। एबीपी माझाच्या बातमीच्या नंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि या संदर्भामध्ये मुंबई पोलिसांनी अखेर खुलासा केला। पॉड टॅक्सीसाठी एमएमआरडीए कडून सर्वेक्षणासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आला, तर पोलिसांची परवानगी घेऊनच ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केल्याचं एमएमआरडीए कडून आता स्पष्ट देखील करण्यात आलंय। मातोश्री आणि त्याच्या आसपासचा परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे। मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेला आहे? जे तिकडे राहतात त्यांच्यासाठी। म्हणजे कोण राहतात? म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्धवजी असतील किंवा त्यांचं कुटुंब राहतो। मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं ड्रोन आम्ही या वेळेमध्ये या कामासाठी आम्ही करणार आहोत। मग याचा हेतू काय होता? एमएमआरडीएला पूर्ण आताच ही गोष्ट करायची गरज का लागली? मग एमएमआरडीएचा कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत? त्यांना आता कुठचा पुनर्बांधणी करायची आहे? तर याच प्रकरणावरून आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत। कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उभाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारं हे सरकार नाहीये, तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय ना, उत्तरच नको प्रश्नाचं। त्यांना सहानुभूती, संशय, मला आम्हाला कसे दबाव आणताय, आमच्यावर पाळत ठेवताय। मला तर गणिताला नका ठेवू ना, मैदानात या लढा अर्जित होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती, नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। तर मातोश्रीच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं ड्रोन उडवण्यात आले या संदर्भामध्ये आता आदित्य ठाकरे यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि ही ड्रोन उडवण्याची परवानगी नेमकी कशी काय मिळाली असा देखील सवाल त्यांनी विचारलाय। कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। रहिवाशांना या संदर्भामध्ये कळवलं का गेलं नाही? एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख करते का, असाही त्यांनी सवाल विचारलाय। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता एमएमआरडीएनं देखील खुलासा केलेला आहे, बघूयात। पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी 8 आणि 9 नोव्हेंबरला बीकेसी परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं। मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी घेऊन सूचनांचं पालन करून मगच ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं। पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे ड्रोन सर्वेक्षण पार पडलं। ड्रोन सर्वेक्षण करताना कुठेही नियमांचं आणि सूचनांचं उल्लंघन झालेलं नाही। गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या